राजन साळवी यांच्या कुटुंबालाही एसीबीची नोटीस. 20 मार्च रोजी चौकशीला उपस्थित राहण्याचंही नोटीस. मुंबई हायकोर्टात पोहोचला जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा. मागण्या रास्त असू शकतात, मात्र संप हा बेकायदेशीरच असल्याचा याचिकेत दावा. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अमरावतीतील आरोग्य सेवा कोलमडली. शस्त्रक्रिया रखडल्यामुळे रुग्णांचे हाल, तर संपावर तातडीनं तोडगा काढण्याची रुग्णांच्या नातेवाईकांची मागणी. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गोंदियातील रुग्णांचे हाल. शिक्षण घेणाऱ्या परिचारिकांकडून रुग्णांना उपचार घेण्याची वेळ. घाटी रुग्णालयामधील ओपीडी सुरू. परिचारिका संपामुळे बंद होती ओपीडी. रुग्णांचे अतोनात झाले हाल. नागपुरात आणखी एका H3N2च्या संशयित रुग्णाचा मृत्यू. एम्समध्ये सुरू होते उपचार. दोनपेक्षा जास्त मुलांच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नवी मुंबईतील अग्निशमन विभागाचे 2 कर्मचारी बडतर्फ. आणि लोकसभा निवडणुकीसाठी मवियामध्ये जागा वाटपाच्या चर्चांना सुरुवात. शिवसेना 21, राष्ट्रवादी 19, तर काँग्रेसला फक्त 8 जागा असू शकतात, सूत्रांची माहिती.